नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सलाईन लावून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठे कोण याची प्रमाणपत्र वाटायला सुरुवात केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे उभे राहतील ते 24 कॅरेट मराठा नाहीच, अशा प्रकारचा दावा जरांगे पाटलांनी केलेला आहे. जरांगेंच्या मते 24 कॅरेट मराठे कोण? ते मराठे जे इम्तियाज जलीलच्या गळ्यात गळे घालतात, ते मराठे जे मुस्लिम आरक्षणाच्या बाता करतात. जरांगे पाटील यांनी अजून 24 कॅरेट मराठे कोण याची व्याख्या, निकष आणि नियम जाहीर केलेले नाही आहेत. परंतु त्यांचे नियम काय असू शकतील, त्यांचे निकष काय असू शकतील याची आपण कल्पना करू शकतो. काळाचा महिमा खूप मोठा आहे. 3 वर्षापूर्वी जर जरांगे पाटील रस्त्यावरून फिरत असताना कोणी त्यांच्याकडे बोट दाखवून विचारलं असतं की हा माणूस कोण आहे, कदाचित कोणाला सांगता आलं नसतं. तेच जरांगे पाटील 24 कॅरेट मराठा कोण याचा निर्णय घेत आहेत. तेच जरांगे पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, कोणाचं सरकार ठेवायचं, कोणाचं पाडायचं, कोणाचा हिशोब करायचा, कोणाला गाडायचं, कोणाची सत्ता उलथवायची, याचे हिशोब मांडताना दिसत आहेत. काळाचा महिमा जर कोणाला एका प्रचंड मोठ्या उंचीवर नेऊन बसू शकतो, तर त्या उंचीवरून जमिनीवर सुद्धा आणू शकतो. जरांगेने अजून हे पाहिलेलं नाही आहे. ते सध्या हवेत आहेत. उद्या जर पुन्हा महायुतीची सत्ता आली, म्हणजे ती येणारच आहे, तर ही सत्ता आली तर जरांगेंचे चालक, मालक आणि पालक तुला पुरेशी पेटवापेटवीसुद्धा करता येत नाही का, असा सवाल विचारतील आणि तात्काळ नोकरीवरून काढून टाकतील. दुसरा एखादा जरांगे शोधतील आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती येईल जी 3 वर्षापूर्वी होती. जरांगे असे रस्त्यावरून फिरायला लागले ना, तर कोण ओळखणारसुद्धा नाही की हे तेच जरांगे होते जे सरकार उलथवून टाकण्याची भाषा करत होते. 24 कॅरेट मराठा म्हणजे नेमकं काय हे जरांगेने अद्याप जाहीर केलेलं नाही आहे. नियमावली काय ते अजून प्रसिद्ध केलेलं नाही आहे. परंतु असं समजू की जरांगे हे 24 कॅरेट मराठा आहेत आणि त्यांना बघून जर हे निकष कोणते असतील याची आपण जर कल्पना केली तर ते काय असू शकतील. पहिला निकष, दुसऱ्या जातीचा तुम्हाला द्वेष करता आला पाहिजे. दुसरा निकष, ब्राह्मणांचा अत्यंतिक द्वेष करता आला पाहिजे. तिसरा निकष, घरातल्या लहान मुलांच्या डोक्यातसुद्धा तुम्हाला हे जातीपातीचं विष भिनवता आलं पाहिजे, जेणेकरून लहानपणापासून ते इतर जातीच्या लोकांना जाहीर सभेमध्ये शिव्या घालू शकतील. पुढचा निकष, तुम्हाला दंड नसले तरी चालतील, नसलेल्या दंडांवर जाहीर सभांमध्ये तुम्हाला शड्डू ठोकता आला पाहिजे आणि असा शड्डू ठोकून तुम्हाला मुठभर संख्येने असलेल्या ब्राह्मणांना आव्हान देता आलं पाहिजे. त्याच्या पुढचा निकष अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा निकष जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही 24 कॅरेट मराठा होऊ शकत नाही. जिहादी मुसलमानांवर, कट्टरवादी मुसलमानांवर तुमचं अत्यंतिक प्रेम असायला पाहिजे. तुम्हाला त्यांच्या गळ्यात गळे घालता आले पाहिजे, तुम्हाला त्यांना मिठ्या मारता आला पाहिजे. हा निकष पूर्ण केल्यानंतर तुम्ही 24 कॅरेट मराठा होऊ शकता जरांगेंच्या भाषेमध्ये. म्हणजे फक्त तुम्ही अन्य जातींचा द्वेष करून पुरेसं नाही आहे, फक्त ब्राह्मणांचा द्वेष करून पुरेसं नाही आहे. एखादा हिंदू द्वेष्टा, कट्टरतावादी मुस्लिम नेता जोपर्यंत तुमच्या जवळ नाही आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी प्रेमपूर्ण व्यवहार करत नाही, तोपर्यंत तुम्ही 24 कॅरेट मराठा होऊ शकत नाही. ही सगळी लक्षणं मी जी तुम्हाला सांगितली ती अत्यंत रोगट लक्षणं आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ही लक्षणं मान्य नाही आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक मराठे आहेत ज्यांना जातीपेक्षा धर्म श्रेष्ठ वाटतो, धर्मापेक्षा देश श्रेष्ठ वाटतो, राष्ट्रप्रथम ही त्यांची नीती आहे. आणि अशा मराठ्यांना जरांगे 24 कॅरेट मराठा मानत नाहीत. अशा मराठ्यांचा एक इतिहास आहे, 24 कॅरेट मराठ्यांचा. जरांगे ज्यांना 24 कॅरेट म्हणतात. शिवकाळामध्ये आपल्याला ते उदाहरण माहिती आहे. बाजी घोरपडे नावाचा एक 24 कॅरेट मराठा होता. शहाजीराजे त्याच्या डोळ्यात खुपत होते म्हणून कपटाने त्याने शहाजीराजांना अटक केलं आणि या कपटनाट्यामध्ये त्याच्यासोबत अफजल खानसुद्धा सामील होता. म्हणजे मुस्लिमांवर अत्यंतिक प्रेम असलेला हा बाजी घोरपडे होता आणि आदिलशहाच्या समोर सरपटणे, त्यांची चाकरी करणे हा त्याला स्वतःचा धर्म वाटत होता. तर शहाजीराजांना या बाजी घोरपड्यांनी कपटाने कैद केलं आणि शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, मी हयात असेपर्यंत याचा हिशोब चुकता करेनच, पण समजा दुर्दैवाने त्याच्या आधी मी गेलो तर माझा सूड घे, बाजी घोरपडेला ठार कर, असं शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं. तर तो बाजी घोरपडे नावाचं जे प्रकरण होतं तो 24 कॅरेट मराठ्याचा एक उत्तम नमुना होता. गणोजी शिर्के हे सुद्धा 24 कॅरेटचं आणखी एक उदाहरण. धर्मवीर संभाजी महाराजांना याच गणोजी शिर्केमुळे अटक झाली. याच गणोजी शिर्केने महाराजांची खबर औरंगजेबापर्यंत पोचवली आणि या फंद फिदोरीमुळे औरंगजेबाला संधी मिळाली धर्मवीर संभाजी महाराजांना अटक करण्याची. आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. धर्मवीर संभाजी महाराजांना या औरंगजेबाने अत्यंत हालहाल करून मारलं. म्हणजे आज जे इम्तियाज जलीलला मिठ्या मारतायत ते 24 कॅरेट मराठे आहेत आणि इतिहास काळामध्ये जे आदिलशाहीला आणि मुघलांना मिठ्या मारत होते ते सुद्धा 24 कॅरेट मराठेच होते. म्हणजे जे मराठा नेते जिहादी मुस्लिम नेत्यांच्या समोर सरपटत नाहीत ते जरांगेंच्या मतानुसार
24 कॅरेट नाही आहेत। सातारचे छत्रपती उदयनराजे शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे दोन्ही सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे आमदार राम कदम, अमित साटम यापैकी कोणीही जरांगे यांच्या निकषानुसार 24 कॅरेट नाही आहे। आणि जर हाच 24 कॅरेटचा निकष असेल तर 24 कॅरेट नसणं हा मराठ्यांच्या दृष्टीने अभिमानाचा विषय ठरेल। यातले बरेच नेते निवडणुका लढवून लोकांमधून जिंकून जाऊन लोकांचे प्रतिनिधी झालेले आहेत, नेते झालेले आहेत। कुणीतरी पैसा पुरवला म्हणून नेते झालेले नाही आहेत, कुणीतरी सभेसाठी गर्दी आणून दिली म्हणून नेते झालेले नाही आहेत, कुणीतरी फुलं उधळायला फुकटचे डंपर आणून दिले म्हणून नेते झालेले नाही आहेत, कुणीतरी सभेसाठी आपलं शेत दिलं म्हणून नेते झालेले नाही आहेत। हे जनतेमधून निवडून आलेले नेते आहेत। हे बडबड करून आणि दुसऱ्यावर शिंतोडे उडवून मोठे झालेले नेते नाही आहेत। हे जे 24 कॅरेटचं प्रकरण जे जरांगेने उभं केलेलं आहे ते फार मोठं नाही आहे। जर ते फार मोठं असतं तर मराठ्यांना मुस्लिमांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न जो अनेक वर्ष सुरू आहे तो कधीच यशस्वी झाला असता। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा प्रयत्न करत आहेत, मराठा समाजाला मुस्लिमांच्या दावणीला बांधायचं आणि त्या एकगठ्ठा मतांच्या आधारावर जिंकून यायचं। म्हणजे जो प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यांनी केला, MY समीकरण, मुस्लिम आणि यादव समीकरण, तशाच प्रकारचं समीकरण महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न शरद पवार वर्षोनुवर्ष करत आहेत, गेली 25 वर्ष तर नक्कीच करत आहेत। परंतु हे समीकरण त्यांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवता आलेलं नाही, कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे, ही धर्मवीर संभाजी महाराजांची माती आहे, ही छत्रपती राजाराम महाराजांची माती आहे। आणि त्याच्यामुळे शरद पवारांना हे राजकारण इथे यशस्वी करता आलं नाही। जे शरद पवारांना झेपलं नाही ते शरद पवारांची तुतारी फुंकणाऱ्या आणि शरद पवारांच्या पेरोलवर असलेल्या जरांगे पाटलाला कसं काय जमेल। या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण हवं आहे अशी मागणी अनेक वर्ष होते। ती मागणी पूर्ण करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस। 2014मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तसे प्रयत्न केले आणि 2022 नंतर जे महायुतीचं सरकार आलं त्या सरकारने हे करून दाखवलं। मराठ्यांना न्याय देणाऱ्या नेत्याला शिव्या घालण्याचं काम मनोज जरांगे करतायत। जनता हे बघते, मराठा समाज हे बघतोय। मराठ्यांना सर्टिफिकेट वाटण्याचा त्यांचा उपक्रमसुद्धा मराठा समाज बघतोय। मराठा समाज जरांगेंना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि घोडा मैदान फार दूर नाही आहे। 24 कॅरेटचे निकष नेमके कोणते हे या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला एखादा जर नवा निकष आठवला किंवा आढळला तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा, आपल्या प्रतिक्रिया द्या। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते निश्चितपणे मांडा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।